दंडवत 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 प्रणाम. आज आम्ही निघालो फुलारीच्या वारीला. आमची ही वारी मार्गशीर्ष महिन्यात दर शुक्रवारी येते. अशा आमच्या वाऱ्या आम्ही 10-12 वर्षापासून करत आहोत. आता सगळेच जण आपापल्या भागात करतात वाऱ्या. आंबाळीच्या भागात, आंबाळीच्या जवळपासचे लोक जे असतात ना, ते पण करतात. खेड्यागावचे लोक दर शुक्रवारी येतात. महिला मंडळ उंबरखेडून पैदल येतात. मी असं पाहिलेलं आहे. पळशी वगैरे गावाच्या बाया. तसंच आम्ही सुद्धा आमच्या इथे मांडलिक स्थान आहे फुलारी, तिथं आम्ही दर शुक्रवारी जात असतो मार्गशीर्ष महिन्यात. आणि हे जे आमचं स्थान आहे हे कसं नवसाला पावणारं आहे. खूप 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 जागृत स्थान आहे. इथं पांचाळेश्वरचा विशेष आणि भोगरांचा विशेष, हे 2 विशेष ओळखीचे आहेत. ते लवकर ओळखू येतात ना, ते विशेष स्थापन केलेले आहे. आणि असं सांगितले जाते की हे आमच्याच गावातील सवने च्या पूर्वजांनी बांधलेलं आहे. तर पहिल्या काळात काही विजनाची परंपरा असेल किंवा कुठेतरी एखादं जाण्यासाठी गावाच्या नंतर एखाद्या उंच टेकडीवर अशी काही इच्छा झाली असेल किंवा काही जाणवले वगैरे असेल, त्यांनी तिथे छोटंसं मंदिर बांधलं. आणि इथे आता बरेच जण जातात श्रद्धापूर्वक. आता काही नदी येते, नदीच्या पलीकडं तांडा येतो बंजारा समाजाचा. आता तिथचे लोक सुद्धा खूप श्रद्धापूर्वक तिथं जातात. कुंकू हळद वगैरे वाहतात आणि त्यांना देव पावतो सुद्धा. त्यांच्या मनोरथ पूर्ण पण करतो. ही फुलारी माय कसे खूप जणांचे मनोरथ पूर्ण केले. थोडं उंच टेकडीवर असल्यामुळे कसं जाण्यासाठी लोक थोडं घाबरतात. म्हातारी माणसं थोडं चढू शकत नाही. आता कोणी एखादा न येणारा माणूस आला तर ते म्हणतात हे तर ब्रह्मगिरी सारखंच आहे. आता मी तर ब्रह्मगिरी पाहिली नाही, पण मला वाटतं जाऊ दे, आपण ब्रह्मगिरी आपल्याला जेव्हा होईल तेव्हा होईल. आता सध्या आपल्यासाठी हीच ब्रह्मगिरी आहे. आणि जाताना थोडा त्रास होतो, पण तिथं गेल्यानंतर सगळा थकवा दूर होऊन जातो. काहीही थकवा राहत नाही विशेष वंदन केल्यावर. खूप हायसे वाटते. आता दिग्रजचे पण बरेच जण येत आहे फुलारीला. ज्यांना माहिती आहे ते लोक सगळे वास्तविक मंडळी सर्वजण येत आहेत. दिग्रजपासून 15 किलोमीटर अंतरावर येते आणि आमच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर येते. आमचं गाव तर बाबांच्या ओळखीमुळं सगळ्यांनाच माहीत आहे. आमच्या इथे आश्रम आहे ना, कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य परमहंत मोठे बाबा श्री लाडबाबा यांचा आश्रम आहे. आणि जेव्हा आमच्या ह्या सगळ्या खेटा वगैरे संपतात तेव्हा आमचे बाबा, आमचे मार्गमंडळी, गावातील आमचे सर्व लेडीज, सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी छान छोटीशी एक पंगत आम्ही एक नियोजित करतो आणि उत्साहाने ती पंगत आम्ही करतो. सर्वजण त्यामध्ये भाग घेतात. असा हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत आलेलो आहोत. आणि सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा जेव्हा आमच्या भागात आली दिग्रज खांडी वंदन करण्यासाठी, आणि तरडगावच्या बाबांनी जागोजागी सगळ्यांना निरूपण केले. सगळ्यांना दत्तभक्तीविषयी हे जागृत केले, सगळ्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले की आपल्या पिशवीमध्ये जर आपण देवाला चाललो आणि आपण फुलवात उदबत्ती घेतली
तर देवाचं आपल्या पिशवीत टाकतो ना सामान आपलं देवाच्याच, तर तेव्हापासूनच लक्ष राहते. देव काहीही संकट आणत नाही आणि आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे आपण आपल्या देवापर्यंत सुखरूप पोहोचू शकतो. याचा अनुभव तर बरेच जणांना येत असत, बरेच जणांना येतो. कारण कधी वाहनाची काही तिथे दिसतही नसते, कुठे कुठे जातात तर तिथे वाहन अचानक येते आणि चालता का बाई, चालता का, येता का, असं विचारल्या जाते. गाडी पंक्चर झाली तर ती गाडी ठीक होते. हे म्हणजे कसं देवालाच आपली काळजी राहते. देवच आपली इच्छा जाणून घेतात. जसं आता रिद्धपूरला स्वामींनी भट्टोबासांना पाठविले होते, पण जेव्हा ते परत येणार होते तेव्हा स्वामींना किती आतुरता होती भट्टोबासाची. ते किती वाट पाहत होते. आपलं कसं लेकरू आपण येतो तेव्हा खूप वाट पाहतो, तसं स्वामी कसे त्यांच्या वाटेकडं डोळे लावून पाहत होते. आपली तर तेवढी हे नाही आहे, तेवढं आपल्याच भटोबासासारखी आपल्यात तेवढं हे भक्ती नाही, काही नाही, काहीच नाही आहे. पण एवढं फक्त माहीत आहे की जेव्हा आम्ही ह्या वाऱ्या वगैरे करतो ना तेव्हा ते थोडं निर्विघ्नपणे आतापर्यंत तरी ते देवापर्यंत पोचतो. देवा मंदिरापर्यंत आम्ही जाऊ शकतो. आणि तिथे कोणी जास्त येत नसल्यामुळं ते स्थानाला उटीचा आहे, उटी उपार झाल्यामुळं जी स्थानाकडं पाहिल्यावर जी प्रसन्नता वाटते ती काही वेगळीच आहे. स्थानाच्या ते प्रसन्नतेनं आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटते. जसे काही आपल्या कर्माचे लेप जे आहे, आपल्या कर्माचे जे भोग आहे ते आता थोडा हळूहळू कमी होणार आहे, असं त्यापासून आपल्याला जाणवायला लागते. आपण उटी वगैरे केल्यावर आम्ही याच हेतूने तिथे नेहमी जाऊन उटी उपार करतो आणि थोडा आम्ही रिलॅक्स होऊन जातो. छान वाटते. दिवस निघून जातात पण आमची ही केट चालू राहते. आता आम्ही इथं उटी केल्यानंतर आपल्याला जसं येते तसं थोडंफार ती स्नानाची आरती म्हणतो. तुला स्नान घालीते मी चक्रधर राया, चक्रधर राया देवा मालनीच्या तनया, मालनीच्या तनया. तुला स्नान घालीते मी चक्रधर राया. आरंभी तुला मी गंध लावूनिया, प्रार्थना करीतो नम्र होऊनिया. भक्ती भावनेने तुझे गुण गाऊनिया, गुण गाऊनिया. तुला स्नान घालीते मी चक्रधर राया. दही दूध साखर आणि मधुर पर्क संग, सुगंधित ओटण्याने मर्दितसे अंग. शीत उष्ण निर्मळ पाणी वरी घालूनिया, वरी घालूनिया. तुला स्नान घालीते मी चक्रधर राया. सुवासिक चंदनाची उटी उगाळूनी, आत्तारे सुगंधित त्यात मिळवूनी. हळूवार देवा तुझ्या अंगिले पुनिया, अंगिले पुनिया.
तुला स्नान घालीते मी चक्रधर राया. टिळा केशराचा भाळी लावूनिया, हार सुमनाचा गळा घालूनिया. फळे पान नारळ ऐसा विडा वाहुनिया, विडा वाहुनिया. तुला स्नान घालीते मी चक्रधर राया. धूप दीप मंगल आरती तुला ओवाळूनी, गातो स्तुती स्तोत्रे दामोदर मुनी. गातो स्तुती स्तोत्रे दामोदर मुनी. आवागमन चुकवी माझे कृपा करुनिया, कृपा करुनिया. तुला स्नान घालीते मी चक्रधर राया. उटी झाली, आता विडा वगैरे वाहून घेतला आणि पुढची वारी पण निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे अशी देवाला प्रार्थना केली. देवा, मागच्या जे 5 वाऱ्या आहे या निर्विघ्नपणे पार पाडा. आता काय करतो देव पाहू, देवाच्या मनात काय आहे ते. उपार दाखवला. घरी आज वेळेवरच तयारी झाली होती आमची, वेळेवरच म्हणलं आता हे मार्गशीर्ष महिन्याचा शुक्रवार आहे, गेलं तर जाऊनच येणं होते म्हणून वेळेवरच आज. नाही तर थोडं आज जाऊ की नको, कारण बरेच दिवसानंतर पैदल चालण्याची हे नसते ना कॅपॅसिटी आपल्यामध्ये, त्याच्यामुळं थोडं भीतीच असते मनात. पण आपली इच्छा असली की मला वाटते ते काम होते पूर्ण. असे मनोधर्मामुळे मी माझ्या लेकीला तयार केलं आणि म्हणलं की चल आपण जाऊनच येऊ. आणि मुलगा पण होता सोबत, तो गाडीवर आला आणि मी पैदल आलो. अशा प्रकारे आम्ही उटी उपार दाखवला आणि आरती केली. आता आरती सुद्धा आम्ही आमच्या चालीत जशी येते तशी केली. तिथे छोटीशी घंटा आहे, ती वाजवत आम्ही आरती केली आणि निघालो शेवटी देवाला दंडवत करून. ही आमची पुढची वारी सुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि आम्हाला बोलावत राहा. आम्ही इतके काही हे नाही हो, भक्तिवान नाही हो, पुण्यवान नाही हो. आम्ही कसे कर्मचांडाळ लोक, पापी, पण तरी सुद्धा देवा आमची जी इच्छा असते, जे मनोरथ असते ते आता कोण करणार आमचे पूर्ण, ते तुम्हीच करणार ना, तुम्हीच आमचे मायबाप. असं जे बोलून मी निघाली आता. दंडवत प्रणाम.